हॅलो, नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते मी. तर आजचा माझा व्हिडिओ असा आहे की हे बघा, मी तुम्हाला ग्रीन पडदा तुम्हाला दाखवणार आहे इथं, की ह्या व्हिडिओ बनवायचा आहे. तर आम्ही व्हिडिओ कसं बनवतात ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे, की आम्ही व्हिडिओ पण कसं म्हणजे आमचं मोठं टेटस नाही आहे जास्त व्हिडिओ बनवायचं पण आणि काही नाही. तर काम करता करता आम्ही व्हिडिओ असं बनवतात. तर एक याला कपाटाला रशी बांधली होती ना, एक खिळ्याला रशी बांधली होती ना, असा टांगलेला होता पडदा. त्याच्यानंतर मग आम्ही असा व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओ सकाळी बनवून झाला होता आमचा आणि काम पण माझे बाकी होते. तर मग मी ते पडदा वगैरे काढून घेतला. ह्या मी सकाळी शूट केलेला होता व्हिडिओ. पण मला वेळ नाही मिळाला म्हणून मी आता व्हिडिओ बनवते. म्हणजे एडिटिंग करून टाकते ते व्हिडिओ. तर काम पण माझे बाकी होते. बघू शकतात की किती पसारा पण पडलेला होता आणि बाबू झोक्यामध्ये झोपलेला होता. तर मग नंतर मग तो उठला परत. मग त्याला मग मी झोका दिला होता, की म्हटलं झोपल तरी म्हटलं काम पण बाकी होते अजून. त्याच्यामुळे मग त्याला झोका देत देत बसली होती. तर तो काही झोपायलाच तयार नव्हता. त्याचा उठायचा टाईम होता, की कारण तो लवकरच काल लय उशिरा झोपला. त्याच्यामुळं मग लवकर उठणार होता तो. मग त्याला झोका देऊन माझं झालं, उठला तो मग. आणि माझे काम पण अजून बाकी होते. मग कामाचे पटकन मी पटपट असे कामं आवरून घेतले. तर लय पसारा पण पडलेला होता पलंगावरती. ते टॉवेल वगैरे सर्व पडलेलं होतं आणि त्याच्यात बाबूने अरे त्रास देत होता मला. बाबू म्हणत होते, "हे घे, ते घे." असं चाललं होतं त्याचंवालं. मला हे नाही पाहिजे, मला ते नाही पाहिजे. तो उठला एकदाचा की रडायला सुरुवात करून देतो सकाळीच. लोकं सकाळी आपले आपले कामं करतात, नाही तर त्याचं रडणं सुरू होऊन जातात. आपण मग आपलं बघा का त्याचं बघा, परत मग घरातलं बघा. मग त्याच्यामुळं मग त्याला कसं एकजण सांभाळायला लागतं आणि ते लावतो रडणं बघा. लढतोय अजून पण सुरूच आहे त्याचं रडणं, पण थांबत नाही अजून. त्याला लागली होती भूक. मग त्याला मी ते चोकोज दिली होती, चोकोज आणलेली होती पुडी. मग त्याला मी चोकोज दिली आणि संत्री पण होती घरी आणि मग त्याला मी संत्री दिली होती. म्हटलं खाईन तरी आणि नंतर मग तो गप्प झाला. त्याला संत्री दिली मी आणि माझं टॅन इकडे व्हिडिओ काढायचं टॅन. आमचे व्हिडिओ काढणं झालेले होते. सकाळीच आमचं टॅन पडलेलं होतं. तसंच मी उचलून नाही ठेवलं होतं आणि मग मी ते टॅनचं असं ते बाबू खेळतो त्याच्यामुळे मग तोडल म्हणून सण मी कपाटावरती ते टॅन ठेवते ते व्हिडिओचं. अशाच याच्याने आम्ही व्हिडिओ असं बनवतो. म्हणजे असं छोटंसं आहे आमचं व्हिडिओ बनायचं पण. त्याच्यामुळं मग आम्ही व्हिडिओ बनवतो. आणि तिथं स्वामीचं मंदिर आणि टी व्ही पण तिथं जागा नसल्यामुळं मग आम्ही एकत्र ठेवलं होतं. आणि तिथं पण लय घाण वगैरे झाली होती आमची. त्याच्यामुळं मग तिथलं पण मी पटकन आवरायला घेतलं. बाकीचं आवरलं होतं आणि बाकीचं तिथलं आवरायचं बाकी होतं. कारण की अजून खूप दिवस झाले मी आवरलं नव्हतं. त्याच्यामुळं मग मी पटपट असं टी व्ही वगैरे सर्व पुसून वगैरे घेतलं सर्व पटकन. पडदा वगैरे लावून घेतला आणि अजून बाकी होते. तर बाबू मागंच लढत होता माझ्यावाल्या आणि मग त्याला सापडलं होतं त्याच्या पप्पाचं लॅपटॉप. ते लॅपटॉप घेत होता. त्याला असलं की काही पण दिसलं की लगेच खेळायला सुरुवात करून देत होतो. लगेच खेळण्यासाठी घेतलं ते नाही. मग मी ते घेतलं त्याच्या हातातलं आणि मग नंतर बॅगेत ठेवलं. नंतर मग खालचं पण बाकी होतं पुसायचं. लगेच मी पुसून वगैरे पण घेतलं आणि दीदीच्या शाळेचा वेळ पण झाला होता माझा आणि दीदीच्या शाळेत पण जायचं होतं मला आणायला. मग दीदीच्या शाळेमध्ये मी गेली होती. रस्त्यामध्येच होती आणि मग नंतर आली होती गेटजवळ. शाळा पण सुटून गेली होती लवकरच. मला लय खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळं मग मी दीदीच्या शाळेमध्ये पण लवकर गेली. मग पडतच गेली. कारण की बसलेली होती दीदी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओ इथं संपला. बाय बाय.